मातोश्री, राणूबाई या, बसा. राणूबाई तुम्हीही नमस्कार करू. राणूबाई बोलायचं नाहीये का? कशासाठी बोलायचं आम्ही? काय हो, असं अचानक काय? तुम्ही पूजा करत बसा आणि लोक राजकारण खेळत बसतात. आम्ही समजलो नाही. आम्ही काय म्हणतो मातोश्री, तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर का करत नाही? अधिकाराचा वापर? हो, आपण मातोश्री आहात, आपण महाराणी आहात ना? राणूबाई मग का तक्रारीचा खलिता महाराजांना पाठवला जातो? तुमच्या देखत राजसदरेची मोहर उठवून थोरल्या मातोश्री स्वतःचा दस्तूर देऊन पाठवतो आणि तुम्ही त्यांना तो पाठवू देता का? अडवलं नाही तुम्ही त्यांना? अडवलं नाही? हो, खरं खोटं केल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय खलिता जाऊच कसा दिला तुम्ही? त्यात थोडी गफलत शंभूराजांचीही आहे. दादासाहेबांची गफलत? शक्यच नाही. त्यांनी खलित्याला जबाब देण्यास आम्ही बांधील नाही असं उत्तर पाठवलं. मातोश्री चिडले असतील ते, परंतु खुलासा तर करायला हवा होता त्यांनी, आणि तोही थोरल्या बाईसाहेबांनी मागितला होता. मातोश्री, मुळातच खुलासा मागणं हे चुकीचं. त्यांच्यावरचे आरोपही चुकीचे. त्यांनी सारा माफी केली, त्याचा बभरा केला, तेही गलत. युवराज म्हणून त्यांनाही काही अधिकार आहेत, हे कोणी विसरू नये. आणि महत्वाची बाब म्हणजे शहानिशा करायला हवी होती. मग आता काय? तक्रार खलिता आबासाहेबांच्या हाती पडेल. कदाचित त्यांना खरंही वाटेल सगळं, कारण त्यात थोरल्या मातोश्रींचा दस्तूर आहे ना. जे होऊ नये ते झालंय. त्यात दक्षिण मोहिमेची दगदग आणि रायगडावरून युवराजांबद्दल ही माहिती मिळाली तर काय वाटेल आबासाहेबांना? युवराजनी, युवराज. हो, किती वेळा युवराजनी म्हणताय? आम्ही तुमच्या समोरच आहोत, बोला. आमच्याकडे कुणी आलं होतं का? रीग लागलेली असते, कुणाचं नाव सांगावं? तसं नाही हो, कुणाचा काही सांगावा आला होता? सांगावा? येणार होता का? हो, येणार आहे, म्हणजे आम्हाला तसं वाटतंय. तुम्ही दिलेर खानाच्या खलित्याबद्दल म्हणताय का? नाही. मग दुसऱ्या कोणाचा खलिता येणार होता का? हो. रायगडावरून काही खलिता काही सांगावा येणार आहे? नाही. मग आबासाहेबांचा काही खलिता येणार आहे का? नाही हो. मग नका काळजी करू, ज्याला खलिता पाठवायचा आहे त्याला पाठवू द्या, मग बघू. आणि त्यात एवढं अस्वस्थ काय व्हायचं? नाही, अस्वस्थ नाही, पण खलिता वेळेवर मिळायला हवा. युवराज, खलिता आला की तो सदरेवर जमा होईल, मग आमच्याकडे येईल आणि आम्ही तुम्हाला देऊच की. हो, पण तिरंगाई करू नका. खलिता महत्वाचा दिसतोय. हो. म्हणजे? नाही, तुम्हाला नाही कळणार ते. खलिता आला की लगेच द्या. पंत, खबर समजली का? कोणती खबर? महाराजांनी डोळे काढले. डोळे काढले? कुणाचे? आपल्या सख्या मेहुण्याचे. हंबीररावांचे? हंबीररावांचे नाही हो, सरदार सखोजीराव गायकवाडांचे. काय? सरदार सखोजीराव गायकवाड म्हणजे सकवा राणी साहेबांचे बंधू?
अरे 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 वाईट झालं. पण का झालं काय? आपल्या फौजा कर्नाटकच्या मोहिमेवर होत्या. कर्नाटकातल्या एका गावात देसाईबाईनं आपल्या फौजांना त्रास दिला. आपलं सामान, घोडी, बैल तिनं पळवले आणि ती गडीत जाऊन बसली. सखोजीरावनं तिच्या गडीला वेढा घातला. त्या बाईनं तब्बल 1 महिनाभर गडी झुंजवली आणि याचाच सखोजीरावला अपमान वाटला. गडी जेव्हा पडली तेव्हा सखोजीरावनं देसाईबाईवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मावळ्यांनी त्यांना रोखलं आणि ही घटना महाराजांना समजली आणि महाराज संतापले आणि म्हणूनच महाराजांनी सखोजीरावला शिक्षा फरमावली. डोळेच काढले त्याचे. बघा, सख्या मेवण्यालाही काही दयामया दाखवली नाही. असल्या गोष्टींना महाराजांकडे दया माया नसतेच आणि चुकीला माफी नाही. ज्या ज्या गोष्टी आणि घटना स्वराज्य हिताच्या विरोधात आहेत त्याचा तुकडा हा पाडणारच, मग ती कोणी असो. त्याचा अर्थ आला का लक्षात? काय? युवराजांची आता काही खैर नाही. आपण तक्रारींवर तक्रारी पाठवल्याच आहेत आणि बहिर्जी नायकांनी दिलेर खानाच्या खलिदाची खबर दिलीच असणार. हो, आणि बहिर्जींचे हेर तुम्हाला माहितीच आहे. सगळं कसं मनासारखं होतंय आणि एकदा महाराणी साहेबांचा खलिता पोहोचला की आगीत तेलाची धार पडणार. सखूजी गायकवाड आपलं मेहुणं. तो विषय पुन्हा नको. त्यांच्या बाबतचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता तो कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. म्या त्यांची रदबदली करायला नाही आलो, पण ते आपल्या जवळचं, आपल्या नात्यातलं एक मातब्बर माणूस, मोठा वतनदार. गंभीरराव, स्वराज्यात वतनदार नसतात. वतनदार नाहीत, पण मातब्बर तर आहेत का नाही महाराज? आता तुमच्या या निर्णयामुळं इतर घराण्यातली मातब्बर माणसं अस्वस्थ झाली. त्याचं काय? तसं होत असेल तर होऊ द्या. थोडी जरब बसली तर हरकत काय? तो दिलेर खान तिकडं स्वराज्यात घुसलेला, त्याच्या हाताला अशी माणसं लागली आणि त्यानं त्यांना चिथावलं, वतनदारी देतो म्हणून सांगितलं, तर त्यांच्यावर लक्ष कोण देणार? संपूर्ण स्वराज्याचं रक्षण करता येईल एवढी फौज आपण मागे ठेवून आलो आहोत. उद्या लढाई झाली तर प्रत्येक गड राखता यावा यासाठी लागणारा अन्न साठा, दारू गोळा सगळ्याची चोख व्यवस्था ठेवली आहे. पर महाराज, त्या दिलेर खानाकडे चपळ घोडदळ आहे. त्या तोडीचं घोडदळ आपल्याकडे नाही. त्यानं हमला केला तर मग आपण मुकाबला कसा करणार महाराज? गंभीरराव, तुमची काळजी आम्हाला समजते. चिंता नका करू. त्याची ही तजवीज केली जाईल. या असली कसली शिक्षा म्हणायची? डोळं काढायचं, ते बी सख्या मेवण्याचं. गुन्ह्याला शिक्षा असते आणि हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कोणी नात्यांचा गैरवापर करणार असेल तर ते आपल्या आबासाहेबांना खपणार आहे का? तुम्हीच सांगा आम्हाला. अहो, पर आशानं नाती दुरावतील त्याचं काय? हे बघा, जे हाय ते हाय. दादासाहेब, स्वराज्यात नाती गोती गौण मांडतात आबासाहेब. स्वराज्यात रयतेचं हित पहिलं आणि हे सगळ्यांनाच ठावे आहे. मोठच्या लेकराला जिथं दयामाया नाही त्यालाच घरातनं हद्दपार केलंय, तिथे इतरांची काय कथा? रामासनी लई वाईट वाटलं. युवराजन दादासाहेब, युवराजांच्या बाबतीत ओम नमः शिवाय. बम बम भोले. जय हो शिवजी की. आदेश. धारात्या, कोणी साधू संन्यासी आलेत, त्यांना भिक्षा वाढ. भिक्षा नको माई, उपदेश आहे. शिवस्वरूप बाबांचा युवराजांसाठी.
युवराजांसाठी उपदेश? होय, हे घ्या उपदेशपत्र. ह्यो शिवस्वरूप बाबा म्हणजे कोण? कोण आम्हालाही माहित नाही. तेच सांगतील ह्यो गायब झाला की बाबा? संन्यासी गायब? शिवस्वरूप बाबा यापूर्वी कधी? रायगडावरून काही खलिता काही सांगावा येणार आहे? नाही. मग आबासाहेबांचं काही खलिता येणार आहे का? नाही हो. मग नका काळजी करू. ज्याला खलिता पाठवायचा आहे त्याला पाठवू द्या. युवराजांचंही काही कळत नाही आम्हाला. सकाळपासून कोणाची तरी वाट पाहत होते, पण कोणाची ते माहित नाही. कोणी पत्र खलिता पाठवला का याचीही चौकशी करत होते. कोणीतरी काहीतरी पाठवणारे असं म्हणत होते. म्हणजे ते बी सैरबैर झाल्यात म्हणा की? होणारच की. स्वतःच्या घरातनं स्वतःच हद्दपार व्हायची वेळ आली, माणूस सैरभैर व्हायचाच. आमची बी गत तेच की. जे आपल्या हक्काचं ते आपल्या हातातनं आपल्याच नजरेसमोरनं निष्ठायला लागलं की माणसाचं डोकं फिरभिरतंय. दादासाहेब, आम्ही सुद्धा पहिल्यांदा या शिवस्वरूप बाबांचा छडा लावतो. लावा की, निवांतीनं लावा. पर आता आमासने आज्ञा द्या. एका बाजूला सकवार मातोश्रींबद्दल हळहळ वाटते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या आबासाहेबांच्या कर्तव्य कठोरतेचा अभिमानही वाटतो. हो ना, भावाचं दुःख करायचं की पतीचा अभिमान बाळगायचा? काय करावं त्यांनी? आता काय, आला भोग भोगायला तर पाहिजे. खरंय, भोग तर भोगावा लागणारच. पण जवळच्या माणसांनी हिराचे 2 शब्द सांगितले तर तेवढंच त्यांचं मन हलकं होईल. थोरल्याबाई साहेब, तुम्ही येता आमच्या सोबत? तुम्ही जाऊन या, आम्ही नंतर जाऊ. आला असता तर तेवढीच समजी काढली असती. आमच्याच्याने तेवढं जमणं कठीण. अहो, जमेल तेव्हा सत्वारबाईंनाही कल्पना आली असेल. इथे प्रश्न आहे स्वराज्याच्या शिस्तीचा. जो कोणी शिस्त मोडेल, महाराज त्यांची गय करणार नाहीत. हे तर सर्वजणच जाणतात. एक गोष्ट बोलू का? बोला. महाराज जवळच्या नात्यातल्या माणसांची गय करत नाहीत हे माहीत असून ऐकीव माहितीवर तक्रारीचा खलिता पाठवला. का? खलिता पाठवला, परंतु ऐकीव माहितीवर नाही. दादासाहेबांशी तुमची समोरासमोर रुजवात झाली नाही, त्यांनी स्पष्टीकरणही दिले नाही. मग याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ तुम्ही काय काढलात हे आम्हाला माहित नाही. परंतु आम्ही पाठवलेल्या खलित्यास शंभूराजे उत्तर देण्यास बांधील नाही असं म्हणत असतील तर आम्ही गप्प राहायचं? हातोश्रीहो, रागाच्या भरात त्यांनी तसा जबाब दिला असेल, पण मग लगेच तक्रार करायला हवी होती का? आम्ही जो निर्णय घेतलाय तो राणी साहेब म्हणून घेतलाय. पण तुम्ही मातोश्री आहात हे का विसरला? स्वराज्यात नाती नंतर येतात, आधी येतं ते कर्तव्य, स्वराज्य हित. राणूबाई आणि राणूबाई, आम्ही खूप विचारांती हा तक्रार खलिता पाठवलाय. माफी असावी मातोश्री.
पण तक्रार खलिता वाचून आबासाहेबांचा गैरसमज झाला आणि त्यांनी आमच्या दादासाहेबांना शिक्षा सुनावली तर छत्रपतींनी आजवर असा एकही निर्णय घेतला नाहीये ज्यामुळे कोणावर अन्याय झाला असेल. आपण चिंता करू नये. अन्याय झाला म्हणून तर आमच्या दादासाहेबांना शृंगारपूरला जाऊन राहावं लागलं. आता या तक्रार खलित्यामुळे त्यांना आणखी किती खालच्या पायरीला जाऊन उभं राहावं लागेल हे आम्हाला माहित नाही. परंतु यापुढे ही राणू दादासाहेबांवर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या दस्तुराने त्या मंत्र्यांनी पाठवलेला खलिता हा तक्रार खलिता नसून कारस्थान खलिता आहे हे आम्ही आबासाहेबांसमोर नाही छत्रपतींसमोर सिद्ध करू. आणि जरूर आनंदच वाटेल आम्हाला. परंतु बहिणीची माया वेडी असते. ती एवढी वेडी असते याचा प्रत्यय मात्र आज आलाय आम्हाला. बहिणीची माया वेडीच असते, आंधळी नसते. आज्ञा. कुणाचा खलिता? शिवस्वरूप बाबांचा. मजकूर पाहिला आम्ही, पण काही लक्षात नाही आला आम्हाला. बघू. युवराज, खलिता खूप महत्वाचा आहे का? हो, महत्वाचाच आहे. म्हणून तर एवढी वाट पाहत होतो आम्ही. पण कोण हे शिवस्वरूप बाबा? नाही म्हणजे कोणी योगी आहेत का? नंतर सांगतो. आम्ही आलोच. आम्हाला एकांत हवंय. युवराज, तुमच्या असं वागण्याचा आम्हाला काहीच अर्थबोध होत नाही. कोण आहेत हे बाबा? तूतास एवढंच लक्षात ठेवा की ही नव्या पर्वाची नांदी आहे. शंभूराजे शृंगारपुरास गेल्यानंतर त्यांनी सारा वसुलीच्या बाबतीत सरकारी कामात हस्तक्षेप करून परस्पर निर्णय घेऊन सारा माफी दिली. त्याचा परिणाम स्वराज्य खजिन्यावर होतो आहे. दक्षिण मोहिमेबरोबरच आपले अनेक सरदार, अनेक फौजा ज्या आघाड्यांवर आहेत त्यास आम्ही रसद कशी पाठवावी? केलेले आदेश मागे घ्या म्हणून खलिते पाठवले तर त्यास उर्मट उत्तर दिली जात आहेत. महाराज, क्षमा असावी, पण दिलेर खानाच्या फौजा जेव्हा स्वराज्य सीमेवर आल्या होत्या तेव्हा ही शंभूराजांना आम्ही खलिता पाठवला होता. परंतु त्यांनी काही हालचाल केली नाही. त्यांना खलिते पाठवले पण उत्तर आलं नाही. शंभूराजे येतील अशी अपेक्षा होती पण ते आले नाहीत. असे बेजबाबदार वर्तन स्वराज्याचे युवराज म्हणून योग्य आहे का? शंभूराजांचं हे असं वागणं स्वराज्याच्या हिताला बाधा आणणार आहे. ही मनमानी पुष्कळ झाली. आता कान उघडणी केलीच पाहिजे.